ॐ नमः शिवाय। संचरधर सुधामधुर ध्वनिमुखरित मोहनवंशम् वलितदृगञ्चल चञ्चलमौलि कपोलविलोलवतंसम् हारमलातर तारमुरसि दधतं परिरम्भ्यविदूरम् स्फुटतरफेन कदम्बकरं वितमिव यमुनाजलपूरम् ॐ श्री जगन्नाथाय नमः। ॐ श्री जगन्नाथाय नमः। विश्वरूप दर्शनाची अपूर्व शोभा, विश्वरूप दर्शनाची अपूर्व शोभा, विराट सुंदरता स्पर्शलीनभा, विश्वा व्यापोनी सामोरी उभा पार्थसारथी। विश्वरूप दर्शनाची अपूर्व शोभा, विराट सुंदरता स्पर्शलीनभा, विश्वव्यापोनी सामोरी उभा पार्थसारथी। परमात्म्यानं अर्जुनजी महाराजांना विश्वरूप दर्शन दिलं। सगळ्या विश्वामध्ये व्याप्त असलेला तो परमात्मा अर्जुनजी महाराजांना दिसायला लागला। तसा तो दिसला नव्हता, आधी कळला नव्हता, मिळाला होता पण कळला नव्हता। म्हणून अर्जुनजी महाराजांनी हात जोडून प्रार्थना केली, हे परमात्मा, आपल्या स्वरूपाचं आकलन मला या डोळ्यांनी होत नाही, म्हणून माझ्यावर कृपा करा, मला ती दिव्य दृष्टी द्या। आणि मग परमात्म्यानं ती दिव्य दृष्टी दिली आणि मग परमात्मा विश्वरूप परमात्मा दिसायला लागले। ओम हरि ओम। दिवी सूर्य सहस्रस्य भवेद्युगपदुत्थिता, यदि वा सदृशी सा स्याद् भारस्तस्य महात्मनः। तत्रैकस्तं जगत्कृष्णं प्रविभक्तमनेकधा, अपश्येद्यव देवस्य
शरीरे पांडवस्तदा तदा स विस्मयाविष्टो हृष्टरोमा धनञ्जयः प्रणम्य शिरसा देवं कृतांजलिरभाषतः। अर्जुनजी महाराजांनी ते दिव्य स्वरूप पाहिलं आणि अर्जुनजी महाराज म्हणायला लागले, अर्जुन उवाच पश्यामि देवास्तव देवदेहे सर्वास्तथा भूतविशेषसङ्गान् ब्रह्माणमीशं कमलासनस्थं ऋषिश्च सर्वानुरागाश्च दिव्यान् अनेकबाहूदरवक्त्रनेत्रं पश्यामि त्वां सर्वतोऽनन्तरूपं नान्तं न मध्यं न पुनस्तवादिं पश्यामि विश्वेश्वर विश्वरूप। ते विश्वरूप दिसायला लागलं। जयाचे निर्लेप अनुलेपू करी जे अनंगुही सर्वांगी धरी तया सुगंधाची थोरी कवणवाणी। परमात्म्याचं ते दिव्य स्वरूप अर्जुनजी महाराजांनी पाहिलं। जयाचे निर्लेप अनुलेप करी, जो परमात्मा निर्लेप आहे त्याला कुठल्याही प्रकारचा लेप घडत नाही। सर्वत्र सुगंध भरला त्या परमात्म्याची दिव्य कांती, उज्ज्वल प्रकाश त्या कांतीचा सर्व जगामध्ये भरला। सगळं जग त्या परमात्म्याच्या सुगंधानं भरून गेलं। तो अनंग फार रूपवान होता, फार सुंदर होता, त्याच्या सुंदरतेची बरोबरी नव्हती। शिवभगवानांनी भस्म करून टाकला होता तो अनंग, त्याचं अंग भस्म करून टाकलं, पण भावरूपानं त्याला जिवंत ठेवलं, त्याला नाव दिलं अनंग। शिवभगवान म्हणाले, हे कामदेवा, तू माझ्या तपश्चर्येमध्ये विघ्न आणलं आहेस, आजपासून तुला अंग असणार नाही, तू अनंग राहशील, द्वापरापर्यंत तू अनंग राहशील। आणि 28व्या द्वापरामध्ये जेव्हा श्रीकृष्ण परमात्मा अवतार धारण करतील आणि भगवती रुक्मिणीजी सोबत विवाह करतील, तेव्हा तुला अंग मिळेल, तोपर्यंत तू अनंग। आणि तो अनंग एवढा सुंदर, तो कामदेव एवढा सुंदर, त्या कोटी कामदेवाची सुंदरता त्या श्रीकृष्ण परमात्म्यामध्ये आहे, एवढा सुंदर आहे। ते सौंदर्य धारण केलेलं आहे, परमात्म्याचं ऐश्वर्य आहे। 6 ऐश्वर्यांपैकी एक ऐश्वर्य, तो परमात्मा षड ऐश्वर्य संपन्न आहे, रुक्मिणी वल्लभ आहे। जे अनंगोही सर्वांगी धरी, सर्वांगावर परमात्म्यानं ती सुंदरता धारण केलेली आहे। तया सुगंधाची थोरी कोणवाणी, आणि काय सुगंध आहे त्या परमात्म्याचा, त्या सुगंधाची थोरी कोण वर्णन करू शकेल। ऐसी
एकैक शृंगार शोभा, ऐसी एक एक शृंगार शोभा, पाहता अर्जुन जातसे शोभा, तेवीची देवो बैसला की उभा, की शयालू हे नेणवे. तो परमात्मा कळतच नाही बसला आहे का उभा आहे. बाहेर दिठी उपडोनी पाहे, तव आगवे मूर्तिमन्मय देखत आहे. मग आता न पाहे म्हणून उगार आहे, तरी आतुही तैसेची. डोळ्यांनी पाहिला तो परमात्मा, अमर्याद त्या परमात्म्याची सुंदरता, अमर्याद त्या परमात्म्याचं ऐश्वर्य. ते कुठे आरंभ झालं आणि कुठे संपलं, कुठे पूर्ण झालं हे कळत नाही. मग डोळे बंद केले, डोळे बंद करून अंतःकरणामध्ये पाहिलं. अंतःकरणामध्ये पाहिल्यानंतर परमात्म्याचं तेच ऐश्वर्य अंतर्बाह्य. अनावरे मुखे समोर देखे, अनावरे मुखे समोर देखे. तया भेणे पाठी में मोराजव ठाके, तव तया ही कडे श्रीमुखे कर चरण तैसेची. समोर पाहिलं त्या परमात्म्याचं अनंत स्वरूप, अनंत सुंदरता, अनंत मुखे, अनंत तेज, त्या परमात्म्याचा अनंत विस्तार समोर पाहिला. आणि पाठीमोरा होऊन जेव्हा पाहिला तरी तेच आहे. स्वरूपाचं आकलन होत नाही, एवढा विस्तार त्या परमात्म्यानं केला आहे. विश्वरूप दर्शनाची अपूर्व शोभा, विराट सुंदरता स्पर्शली नभा. विश्व व्यापोनी सामोरी उभा पार्थ सारथी. त्या परमात्म्याला पार्थ सारथी म्हटलेला आहे. पार्थाचं तो सारथी झाला, भक्ताचं सारथ्यपण केलं. आपल्या जीवनाचा सूत्रधार आहे तो परमात्मा, तो पंढरीश, पंढरीचा पांडुरंग आपल्या जीवनाचा सारथी आहे. आपलं जीवन चालवणारा तो आहे, आपल्या जीवनाचा सूत्रधार आहे. हरी हो. अयोध्ये जवळचा प्रसंग आहे, शृंगवेरपूरचा प्रसंग आहे. तिथे एक भक्त होता, केवट, नौका पार करविणारा. भक्तांना नौकेनं पलीकडच्या किनारी नेऊन देत असे. पिढ्यानपिढ्या हा व्यवसाय होता. राम अवताराच्या वेळीचा हा प्रसंग आहे. राम हरे राम हरे राम. श्री सीताजी आणि लक्ष्मणजी महाराजांना घेऊन जेव्हा रामप्रभू गंगा तटी आले, रामप्रभूंनी त्या नावाड्याला हाक मारली. तो लांब उभा आहे, तो जवळ येत नाही.
लक्ष्मणजी महाराजांनी त्याला सुचवलं, अरे नावाड्या, प्रभू हाक मारत आहे, दूर थांबलेला आहेस, जवळ का येत नाही? तो तिथूनच मला म्हणाला की मला त्यांना नाव द्यायची नाही. का द्यायची नाही? लक्ष्मणजी महाराजांनी विचारलं. तो म्हणाला, मला यांचा प्रभाव माहित आहे. पाषाणाला स्पर्श केला तर पाषाणाची स्त्री झाली, यांचा चरण स्पर्श झाला तर पाषाणाची स्त्री झाली. माझ्या नावेला जर यांच्या चरणाचा स्पर्श झाला आणि माझी नाव जर स्त्री झाली तर मग त्या स्त्रीचं काय करायचं? घरामध्ये आधीच एक स्त्री आहे, दोन स्त्रिया कुठे सांभाळायच्या? मी नाव देणार नाही. मागी नाव. रामप्रभूनं नाव मागितली, पण तो केवट, तो नावाडी, तो मांझी नाव द्यायला तयार नाही. रामप्रभूनं विचारलं, बाबा पलीकडच्या किनाऱ्यावर जायचं आहे, तुझी नाव पाहिजे. तो म्हणाला, नाव देईल, पण एक अट आहे, आपले चरण प्रक्षालन करील, मग नाव मध्ये तुम्हाला बसता येईल. रामप्रभू म्हणाले, ठीक आहे, तुझ्या इच्छेने कर. आणि तो धावत निघाला घराकडे. लक्ष्मणजी महाराजांनी विचारलं, अरे धावत कुठे चालला? तो म्हणाला, पत्नीला आणावं लागेल, चरण प्रक्षालन करायचे आहे, पत्नीला आणावं लागेल, कठोता आणावं लागेल. काष्टाचं एक ताट असायचं जुन्या काळामध्ये, त्याला कठवता म्हणत असत. त्याचं फार मोठं महात्म्य होतं, काष्टाच्या ताटाचं, कठवताचं. कारण धातूच्या ताटामध्ये जलाचा स्पर्श झाला तर काही क्षणामध्ये तो स्पर्श लवकर निघून जातो, पण काष्ट जलाला काही काळ धारण करून ठेवतं. परमात्म्याचा स्पर्श जीवनाला जर झाला तर जीवनानं तो स्पर्श धारण करून ठेवला पाहिजे. तो स्पर्श जाऊ द्यायचा नाही. पत्नीला आणायचा आहे म्हणून धावत निघाला, पत्नीला घेऊन आला, कठवता घेऊन आला. लक्ष्मणजी महाराजांनी विचारलं, कठवता कशासाठी? केवटानं उत्तर दिलं, गंगेचं जल आणावं लागेल. आणि प्रभू रामचंद्राच्या समोर तो कठोता ठेवला आणि प्रभूला विनंती केली, हे प्रभू, आपलं उजवं चरण द्या. परमात्म्यानं उजवं चरण दिलं, कठोत्याच्या वर ते धरलं, ओंजळीनं पाणी तो केवट रामप्रभूच्या चरणावर सोडायला लागला आणि मोठ्या प्रेमानं ते चरण प्रक्षालन करायला लागला. पूजनामध्ये भाव महत्वाचा असतो. भगवंताच्या सेवेमध्ये भावाला फार महात्म्य आहे. भावे विन भक्ती करता नाही येत. चरणाचं प्रक्षालन करायला लागला. लक्ष्मणजी महाराजांनी पाहिलं की अशाने तर खूप वेळ होईल. लक्ष्मणजी महाराज म्हणाले, अरे किती वेळ घेणार? केवटानं हात जोडले. लक्ष्मणजी महाराजांना सांगितलं की मला माझ्या पद्धतीनं करू द्या. रामप्रभू म्हणाले की ठीक आहे, तुझ्या पद्धतीनं. लक्ष्मणजी महाराज म्हणाले, अरे प्रभून एका चरणावर उभे आहेत, एका चरणावर उभं राहणं सोपं असतं का?
केवटाने सांगितलं की ठीक आहे. मग त्यांनी माझ्या मस्तकावर हात ठेवावा. परमात्म्याचा हात मस्तकावर ठेवून घेतला. भक्तीमध्ये सावध असावं लागतं. पूर्ण लक्ष त्यामध्ये असलं की मग जीव सावध होतो. भक्ती करताना चरणही हातामध्ये धारण केलं, चरण सेवाही आरंभ आहे आणि परमात्म्याचा रामप्रभूचा उजवा हात ही मस्तकावर आहे. मोठ्या प्रेमानं चरण प्रक्षालन करायला लागला. थांबला. लक्ष्मणजी महाराजांनी विचारलं, आता काय झालं? तो म्हणाला, हो मंत्र म्हणत असतात इथे गंगेच्या किनारी. लोक येत असतात त्यांच्या गुरूंना घेऊन, त्यांच्या गुरुचं चरण प्रक्षालन इथे करतात, तेव्हा मंत्र म्हणत असतात. मला तर मंत्र येत नाही. हे परमात्मा, आता तुम्हीच मंत्र म्हणा. रामप्रभूला म्हणायला लागला. ओ लक्ष्मणजी महाराजांचा रोष प्रगट झालेला आहे चेहऱ्यावर. इकडे रामप्रभूची कृपा आहे, तिकडे लक्ष्मणजी महाराजांच्या चेहऱ्यावर रोष आहे. उजवं चरण प्रक्षालन केलं, डावं चरण प्रक्षालन केलं. त्या चरणाचं पूजन करायला लागला. त्या चरणावर मस्तक ठेवलं. पत्नीला मस्तक ठेवायला लावलं. पुन्हा स्वतः मस्तक ठेवलं. लक्ष्मणजी महाराज म्हणाले, आता कुठपर्यंत मस्तक ठेवणार आहेस? उशीर होतो आहे. केवटानं हात जोडले लक्ष्मणजी महाराजांना. महाराज, आज ही संधी मिळालेली आहे. अनेक जन्मानंतर या ठिकाणी माझे पूर्वज राहिले आणि कसे राहिले कोणाला माहित आहे. कसं त्यांनी आचरण केलं, काय काय खाल्लं, किती हिंसा केली असेल, केवढं पाप असेल त्यांचं. त्या सगळ्यांच्या पापामधून मुक्त होण्यासाठी, त्या सगळ्यांना मुक्त करण्यासाठी आज मला हे दर्शन प्राप्त झालेलं आहे. माझं कर्तव्य मी करत आहे. परमात्म्याची प्राप्ती मला आज या जन्मात झालेली आहे. याचा आनंद मी घेत आहे. रामप्रभू लक्ष्मणजी महाराजांना म्हणाले की जशी त्याची इच्छा. केवटानं मनोभावे पूजन केलं. प्रभूला नावेमध्ये चढवलं. श्री सीताजी नावेमध्ये चढल्या. लक्ष्मणजी महाराज नावेमध्ये चढले. नाव पुढे निघाली. गंगेचं विशाल पात्र आहे. आपण शृंगबेरपूरला जर गेलं तर मग ते विशाल पात्र दिसतं गंगेचं. आजही दिसतं. त्या गंगेच्या विशाल पात्रामध्ये नाव मध्यभागी नेली आणि वळवली नाव. लक्ष्मणजी महाराज म्हणाले, अरे नाव कशाला वळवली? केवटानं विचारलं, काय झालं वळवली तर? त्रास झाला का? लक्ष्मणजी महाराज म्हणाले, त्रास झाला नाही तर काय झालं? आम्हाला 84 फेरे घ्यावे लागले तेव्हा आम्हाला त्रास नाही झाला. आणि एक फेरा जर तुम्हाला पडला तर त्याचा त्रास होतो. बरोबर आहे ना प्रभू? रामप्रभूला विचारलं. रामप्रभूंनी स्मित हास्य केलं. केवटचा भक्तिभाव पाहून रामप्रभूचं अंतकरण गदगद झालेलं आहे. केवट म्हणाला, परमात्मा, आज माझं भाग्य उदयाला आलं. आज आपलं दर्शन झालं. आज माझे सगळे पूर्वज मुक्त झाले. मनुष्याच्या जीवनामध्ये भक्तीचा उदय झाला की त्याचे सगळे पूर्वज मुक्त होतात. हे ऐकलं होतं त्या भक्तानं. गंगा पार केली.
पलीकडच्या किनाऱ्याजवळ जेव्हा गेले, सीताजीला उतरवलं, लक्ष्मणजी महाराज उतरले, रामप्रभू उतरले, केवट उतरला, केवटानं रामप्रभूच्या चरणी दंडवत केला, अश्रू भरून आलेले आहेत। रामप्रभू म्हणाले, त्याच्याकडे पाहायला लागले रामप्रभू, आता उतराई याला काय द्यावी? रामप्रभूच्या मनामध्ये विचार आला, तो विचार श्री सीताजीनं ओळखला, मुद्रिका काढली, मुद्रिका दिली, रामप्रभूंनी ती मुद्रिका घेतली आणि केवटला देणार। केवटाने हात जोडले, उतराई नको, उतराई नको। रामप्रभू म्हणाले की तू कर्तव्य केलेलं आहेस, सेवा केलेली आहे, तुला उतराई देणं हे माझं कर्तव्य आहे। आणि त्यानंतर त्या केवटनं जे भाव प्रगट केले ते अद्भुत आहे। केवट म्हणाला, प्रभू उतराई नको, तुमचं आणि माझं काम एकच आहे। लक्ष्मणजी महाराज म्हणाले, तू नावाडी आहेस, लोकांना या किनाऱ्यावरून त्या किनाऱ्यावर घेऊन जातोस, आणि तुझं आणि प्रभूचं कार्य एक कसं? तो केवट म्हणाला की हे परमात्मा, जीवाला भवसागरातून पार करतात, पलीकडच्या किनारी घेऊन जातात, केवटाचंच काम आहे। आणि मी लोकांना गंगेच्या या किनाऱ्यावरून त्या किनाऱ्याकडे, त्या किनाऱ्याकडून या किनाऱ्या, लोकांना पार करवून देतो। माझ्या वेळेला मी माझं कर्तव्य केलेलं आहे। हे परमात्मा, जेव्हा अंतकाळ येईल, हा भवसागर मला सोडावा लागेल, तर या भवसागरातून आपण मला पार करावं, हे मागणं मागितलं भगवंताला। भवसागरापासून सुटण्याची, सोडविण्याची प्रार्थना केली। प्रभूने आशीर्वाद दिले त्या केवटाला। निमी राजा आणि नवनाथांचा संवाद आपण ऐकत आहोत, ज्यांना योगीश्वर म्हटलेलं आहे श्रीमद भागवतामध्ये। 7 योगीश्वरांचं भाष्य, उपदेश आपण श्रवण केला आहे। आज जे योगीश्वर आहेत ते 8वे योगीश्वर आहे, 8वे नाथ, नवनाथामधले 8वे नाथ। निमी राजा फार ज्ञानी होते, जनक महाराजांचे पूर्वज होते, सत्संग बहु केला होता, जीवनामध्ये परमार्थ होता, परमात्म्याची भक्ती जीवनामध्ये होती, अखंड चिंतन करत होते, परमार्थ कार्यामध्ये लीन होते। आणि योगायोगानं त्यांची भेट वृषभदेव नारायण भगवानच्या या 9 पुत्रांसोबत झाली, नवनाथांसोबत झाली। आणि त्या नवनाथांना अद्भुत प्रश्न विचारले, पारमार्थिक प्रश्न विचारले। 8वे योगीश्वर जे आहेत, 8वे नाथ जे आहेत, ते आहेत अवीरहत्र। अवीरहत्रला निमी राजानं प्रश्न विचारला, कर्मफळापासून निवृत्ती कशी होते? कर्मफलाचा लेप लागायला नको, केलेलं कर्म, सत्कर्म केल्यानंतर ते विसरून जायचं, त्याचं स्मरण ठेवायचं नाही। वाईट कर्म तर करूच नाही, दुष्कर्म तर करूच नाही, सत्कर्मच करावं, पण सत्कर्माचंही स्मरण ठेवू नये। कारण तसं जर केलं तर अहंभाव निर्माण होईल, हे मी केलं, हे मी केलं, हे मी केलं। कर्मफलाची पासून निवृत्ती कशी होईल?
निमी राजा हा फार अनुभवी आहे, शास्त्र श्रवण केलेले आहे, जगामध्ये आलेले अनुभव त्या राजाचे अद्भुत आहेत. सत्कर्माचं स्मरण तर राहतच, पण ते स्मरण जर राहिलं तर अहंकार निर्माण होऊ शकतो. हे मी केलं, मी नसतो तर कोण केलं असतं. हे शुद्ध भाव नाहीत, हे अपवित्र भाव आहेत. सत्कर्माचा गर्व नको. आणि मग अविरहत्र योगीश्वरानं निमी राजाला उपदेश केला की हे राजा, वेदशास्त्रामध्ये कर्मफल सिद्धांत सांगितला आहे, कर्मफलाचा उपदेश केलेला आहे, कर्मफल विधान सांगितलं आहे. कर्माचे 3 प्रकार आहेत. एक आहे कर्म, दुसरा आहे अकर्म, तिसरा आहे विकर्म. राजा, कर्म म्हटलं की ते सत्कर्म समजावं. फळाची आशा न ठेवावी हा उपदेश श्रीकृष्ण परमात्म्यानं अर्जुनजी महाराजांना केला. प्राप्त झालेले कर्म सत्कर्म करावे. मणी आशा न धरावी, कर्मफलाची आशा न धरावी. ते सत्कर्म भगवत समर्पित करावे. पांडुरंगा, ही तुझी कृपा आहे, ही तू दिलेली बुद्धी आहे. पांडुरंगा, जीवनामध्ये कर्म अकर्म विकर्म समजले आणि त्यातले सत्कर्म तुझ्या प्रसन्नतेसाठी तू घडवून आणले, ते आता तुझ्या चरणी समर्पित आहे. पहिले सांगितले कर्म. कर्म म्हटले की सत्कर्म जे शास्त्राच्या अनुसार आहेत, शास्त्रांनी ज्याचं विधान केलेलं आहे अशा सत्कर्मांना सत्कर्म म्हटलेलं आहे, कर्म म्हटलेलं आहे. शास्त्राच्या अनुसार जे करणीय आहेत, जे केलेच पाहिजेत, जे शुद्ध आहेत, अंतकरणाची शुद्धी करणारे आहेत, भावाची शुद्धी करणारे आहेत, ते करणीय कर्म. त्याचा त्याग कधीही करू नये. गृहस्थानं करू नये, संन्याशानं करू नये, तत्वचिंतकानं करू नये. सगळ्यांनी त्या कर्माचं, त्या सत्कर्माचं आचरण करावं. जे करणीय आहेत, शास्त्राच्या अनुसार आहेत, त्यांना अकर्म म्हटलेलं आहे. अकर्म त्यांना म्हटलेलं आहे की जे करू नये, शास्त्राने विधान केलेलं आहे हे करू नये. असत्य आचरण करू नये, अधर्म आचरण करू नये, पाप आचरण करू नये, क्लेशदायक आचरण करू नये, पाखंड आचरण करू नये. हे अकर्म आहे. याचा त्याग केला पाहिजे. जीवनामध्ये हे येऊ नये. कशासाठी करायचे? पंढरीच्या वारीला जात असताना चिखली नावाच्या गावाजवळ पेठ नावाचं स्थान आहे आणि त्या पेठच्या जवळ एक नदी आहे. तिथे एकदा एका भक्ताची भेट झाली होती. त्या भक्तानं दिंडीचं स्वागत केलं होतं. सुरुवातीच्या काळातली दिंडी आहे, अगदी आरंभाच्या वेळेला. दुसरी दिंडी असेल बहुतेक जागृतीची. आणि त्यांनी सगळी व्यवस्था केली होती. अतिशय म्हातारे गृहस्थ होते. दिंडीचं स्वागत केलं, दिंडीला भोजन दिलं. विद्यार्थ्यांची दिंडी होती ती पहिली दिंडी, पहिली का दुसरी. नंतर तिथे ते जे बोलले ते शब्द मात्र लक्षात आहेत.
पोस्टामध्ये कार्य करत होते, पोस्टमन होते. आणि एकदा मनी ऑर्डर घेऊन चालले होते. कोणाला तरी द्यायची होती मनी ऑर्डर. ते पैसे घेऊन चालले होते आणि नदीमध्ये जसा प्रवेश केला तसा पूर आला, लोंढा आला आणि ते त्या लोंढ्यामध्ये दूरपर्यंत वाहून गेले. कसे बसे किनाऱ्याला लागले. पहिला प्रश्न हाच होता की ती मनी ऑर्डर बरोबर आहे ना. फार शुद्ध भाव, सगळं बरोबर होतं. आणि ज्याची ती मनी ऑर्डर होती त्याला ती नेऊन दिली. आणि मग त्यांना समाधान वाटलं, आपलं कर्तव्य आपण पूर्ण केलं. नंतर ती नोकरी सोडून दिली आणि भगवत चिंतनामध्ये लागले. मुलं कमावते झाले होते. आता काही करण्याची फार आवश्यकता नव्हती. ग्रंथराज ज्ञानेश्वरीची एक ओवी त्यांनी म्हटली, येणेची शरीरे, शरीरी येणे जाणे सरे. या शरीराचं महात्म्य सांगितलं. त्यांच्या पद्धतीनं त्यांना सांगितलं की कसं मनुष्याच्या जीवनामध्ये हे शरीर उपयोगी आहे. या शरीरानं कसं शुद्ध कर्मच केलं पाहिजे त्यांना आकलन झालेलं. सामान्य माणसांना सुद्धा परमार्थ केवढा आकलन झाला होता या भूमीमध्ये. ही माऊली ज्ञानेश्वर महाराजांची भूमी आहे. कर्म करावे, अकर्म करू नये. जे शास्त्र विरुद्ध आहेत ते करू नये हे सांगण्याची आवश्यकता नाही. या भूमीमध्ये जन्म घेतलेल्या प्रत्येक माणसाला कर्म अकर्म याचं ज्ञान आहे, उपजतच आहे. शास्त्रानं ज्या कर्माचा निषेध केला आहे त्याला अकर्म म्हटलेला आहे. हरी. एका म्हातारीला एक सोन्याचा अलंकार सापडला. तो हातामध्ये घेतला. सुरुवातीला मनामध्ये हा विचार आला की हात सांभाळून ठेवावा. क्षणामध्ये दुसरा विचार आला की नको बाबा, हा कोणाचा आहे, काय आहे, याचा दंड भोगावा लागेल, याचे दुष्परिणाम भोगावे लागतील. परमात्म्यानं आपल्याला सद्विचार दिलेला आहे, शुद्ध भाव दिलेला आहे. तो अलंकाराचाही अलंकार आहे, तो सर्वश्रेष्ठ अलंकार आहे. आपल्या अंतःकरणामध्ये हा अलंकार पाहता बरोबर दुर्विचार निर्माण झाला. हा घेणं आपल्यासाठी योग्य नाही. त्या माऊलीनं तो अलंकार स्वीकारला नाही. गावाचे जे मुख्य होते त्यांच्याकडे नेऊन दिला तो अलंकार. दवंडी पिटवली. त्या अलंकाराचा खरा मालक आला. त्यांनी ओळख सांगितली, कसा तो पडला हे सांगितलं. खात्री झाल्यानंतर त्याला तो अलंकार परत केला. ज्याचा तो अलंकार होता तो भेटायला आला. तो म्हणायला लागला की हे माझं कर्तव्य आहे, तुम्हाला काहीतरी भेट दिली पाहिजे. त्या माऊलीनं नमस्कार केला की नाही, असं करू नका, मला काही भेट नको. सत्संग केला होता जीवनामध्ये, शास्त्र ऐकले होते, कुळातले संस्कार चांगले होते, म्हणून तो भाव निर्माण झाला नाही. अकर्म नाही केलं.
शास्त्रांनी ज्याचा निषेध केलेला आहे त्याला अकर्म म्हटलेला आहे. अकर्म हे अकरणीय आहे, त्याचं आचरण करू नये. असत्य, अकर्माच्या मागे असत्य आहे, अकर्माच्या मागे दंभ आहे, अकर्माच्या मागे पाखंड आहे. हरी ओम. तिसरा आहे विकर्म. त्या विकर्माचा अर्थ आहे शास्त्र विरुद्ध तर आहेच, पण जाणून बुजून केलेला आहे. दुसऱ्याला क्लेश देण्यासाठी, जाणून बुजून विरोध दाखविण्यासाठी ते कर्म करणं, ते विकर्म, ते भयानक आहे. दांभिक आहे, नष्ट करणार आहे, शास्त्रांच्या मर्यादे पलीकडे आहे, हिंसात्मक आहे, उपहासात्मक आहे, स्वार्थात्मक आहे, अनितिकारी आहे, नाशकारी आहे. एवढे दुर्गुण आहेत विकर्मामध्ये. जाणून बुजून केलं, विरोध दाखविण्यासाठी. कुठे भागवताचं पठण जर सुरू आहे तर तिथे रेकॉर्डिंग लावून देणं जोरजोरामध्ये, ऐकू जायला नको. त्या कार्यामध्ये अडथळा आणणं, धर्म कार्यामध्ये अडथळा आणणं, कुणाचं संसार उद्ध्वस्त करणं. ओ विनाशकारी. कर्माची व्याख्या केली अविरहत्र योगेश्वरानं. ओ समाजाला हे तत्वज्ञान सांगण्यासाठी शांती ब्रह्मनाथ महाराजांनी एकादश स्कंदाचं भाष्य केलं. एकादश स्कंदाचं आचरण जर जगाने केलं तर समाज शुद्ध होईल, समाजामध्ये शुद्ध भाव रुजेल, दुर्भावना नष्ट होतील. हा दिव्य उद्देश आहे नाथ महाराजांचा. हरी 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 शरणम, 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 हरी शरणम. ओम. भोजदेव आणि वामादेवी कुंदी बिल्वा नावाच्या त्या पश्चिम बंगाल देशामध्ये राहत होते. वीरभूम जिल्ह्यामध्ये हे गाव. त्या गावामध्ये यांचा निवास होता. फार ज्ञानी होते. हरी. एकुलता एक पुत्र होता जयदेव, जे महाकवी जयदेव झाले. शास्त्र मुखोद्गत केले, वेदशास्त्रांचं ज्ञान प्राप्त केलं, सकल शास्त्रांचं ज्ञान प्राप्त केलं. आणि हे प्राप्त झाल्यानंतर जगन्नाथ प्रभूची भक्ती सुद्धा प्राप्त झाली. प्रवचन करायला लागले बाल अवस्थेमध्येच, आणि त्यांचे प्रवचन ऐकण्यासाठी दूरदूरचे दशग्रंथी सुद्धा यायला लागले.
भोजराज वामादेवी नंदन जयदेव। भोजराज आणि वामादेवीचे पुत्र जयदेव। भोजदेव वामादेवी नंदन भोजराज, महाकवी शास्त्रज्ञानी ज्ञानदेवा। ज्ञानस्वरूप होते, महाकवी होते, शास्त्रज्ञानी होते। संतांच्या वाणीमध्ये शास्त्र प्रगट होतात। जगद्गुरु तुकाराम महाराजांचा कुठलाही अभंग घ्या, हजारो अभंग आहेत, त्यातला कुठलाही अभंग घ्या आणि एखाद्या शास्त्र वचनासोबत त्याची तुलना करा। आपल्या असं लक्षात येईल की महाराज शास्त्र वचनच बोलले। ग्रंथामध्ये आपल्याला जे आकलन होतं ते तर बोललेच, पण ग्रंथामध्ये ज्याचं आकलन आपल्याला झालं नाही त्याचंही आकलन महाराजांना झालं आणि ते महाराजांनी प्राकृतामध्ये सांगितलं। शास्त्राचे जे गुह्य अर्थ होते ते महाराजांनी सांगितले आणि शास्त्राचे गुह्य अर्थ आतापर्यंत झालेल्या व्याख्याकारांना कळले नाही तेही महाराजांनी सांगून टाकले। तेही प्राकृतामध्ये, तेही मराठीमध्ये। महाराजांच्या वाणीमध्ये वेद आहेत, वेदशास्त्र आहेत, उपनिषदांचा संदेश आहे, पुराणांचं गूढ तत्व आहे, दिव्यवाणी आहे। संतांच्या वाणीमध्ये शास्त्र मुखरित होतात। ती नाथ महाराजांची वाणी घ्या, माऊली ज्ञानेश्वर महाराजांची वाणी घ्या, जगद्गुरु तुकाराम महाराजांची वाणी घ्या, का अन्य संतांची वाणी घ्या। जसं सोनं कसल्यानंतर, तपासल्यानंतर तो पारखी म्हणतो की हे सोनंच आहे, हे शुद्ध आहे, तसं शास्त्र संतांच्या मुखामध्ये प्रगट होतं। जयदेवजी महाराजांची दिव्यवाणी ऐकण्यासाठी मोठे मोठे ज्ञानी त्या काळामध्ये यायला लागले। हरी हरी। वडिलांचा मृत्यू झाला, आईचा मृत्यू झाला, त्याच गावामध्ये एक निरंजन नावाचा महाजन राहत होता। होता ब्राह्मण, पण घेणे देणे व्याजाचा व्यवसाय करत होता। निरंजनच्या मनामध्ये आलं की हा जयदेव तर जगन्नाथ प्रभूची भक्ती करतो, दिवसभर गायनामध्ये असतो, याची संपत्ती घेऊन टाकावी। आधी व्यवहार झालेला होता। भोजदेवाचे जमिनीचे कागदपत्र बनवून ठेवले होते, त्यावर सही करून घेतली होती, स्वाक्षरी करून घेतली होती। ती शेती घेऊन टाकावी म्हणून त्याच्या मनामध्ये विचार आले। दुसरा विचार आला की घरही घेऊन टाकावं, बेघर करून टाकावं जयदेवाला। हा दुर्विचार आला आणि त्या निरंजनानं जयदेवजी महाराजांना म्हटलं, सगळा प्रसंग सांगितला। तुमची जमीन आधीच तुमच्या वडिलांनी माझ्याकडे ठेवलेली आहे, पैसे भरपूर घेऊन टाकलेले आहेत जे तुम्हालाही फेडता येणार नाही, आणि घरही लिहून दिलेलं आहे। तसे कागदपत्र माझ्याजवळ आहेत, तर काय करावं मला समजत नाही, तुम्हीच सांगा। जयदेवजी महाराजांनी मान्य केलं, ठीक आहे, घेऊन टाका ती शेती, घेऊन टाका ते घर। असत्याचं आचरण केलं, अकर्म केलं, शास्त्रविरुद्ध कर्म केलं। हा व्यवहार पूर्ण झाला। जयदेवजी महाराजांनी स्वाक्षरी केली। इतक्यामध्ये निरंजनाची कन्या धावत आली, लहानशी ती कन्या मुलगी, आणि ती सांगायला लागली, बाबा आपलं घर जळत आहे, अग्नी लागला,
निरंजन धावत निघाला. जयदेवजी महाराजांना वाटलं की आपणही मदत करावी कठीण काळामध्ये, आणि निरंजनाच्या मागे जयदेवजी महाराज गेले. ते सुद्धा आग विझवण्यासाठी गेले. निरंजन लाख अग्नी विझवण्याचा प्रयत्न करत आहे, आग विझत नाही. पण जयदेवजी महाराजांनी जेव्हा त्याच्यावर जल शिंपडलं, अग्नी विझला. निरंजनानं दंडवत घातला, क्षमा मागितली, सत्य कबूल केलं. तुमची शेती तुमचीच आहे, तुमचं घर तुमचंच आहे, हे तुमचं तुम्हाला परत. हे भयंकर कर्म मी केलं. तुम्ही शास्त्र सांगता ते शास्त्र मी ऐकलं नाही, ते मी समजून घेतलं नाही. तुमच्यासारख्या संताचा अपराध केला, मला क्षमा करा. जयदेवजी महाराज म्हणाले, तू जमिनीसाठी हे केलं ना, घरासाठी हे केलं, ठीक आहे, ते आता तुझं आहे. निरंजन गदगद झाला. दुसऱ्या दिवशी जयदेवजी महाराज निघाले, जगन्नाथपुरीच्या यात्रेला निघाले. सोबत एक भक्त घेतला, पाराशर. पाराशराला घेऊन गेले. वाळवंटातला प्रसंग आपण श्रवण केला आहे. जगन्नाथ प्रभू धावत आले जयदेवासाठी. तृषाकुल जयदेवाला शीतल जल जगन्नाथ प्रभूंनी पाजलं. परमात्म्याची एवढी कृपा, तो परमात्मा धावत आला भक्तासाठी. जयदेवजी महाराजांना असं वाटलं, हे जीवन केवळ जगन्नाथजीसाठी आहे, हे केवळ जगन्नाथजीला अर्पण करावं. जगन्नाथजीला जीवन अर्पण केलं. दर्शन झालं जगन्नाथजीचं, मन प्रसन्न झालं, आपण धन्य झालो असं वाटायला लागलं. जगन्नाथपुरीला निवास केला. निवासाची काही व्यवस्था नव्हती, वृक्षाखाली निवास. जगन्नाथ प्रभू दररोज प्रसाद पाठवत असत. कोणीतरी येत असे, प्रसाद देऊन जात असे. तृप्ती होईपर्यंत तो प्रसाद पुरत असे. जयदेवजी महाराज तिथे निवास केला, काही काळ निवास केला. मंदिरामध्ये जेव्हा दर्शनाला जायचे तेव्हा भक्तांची दृष्टी पडायची. जगन्नाथपुरीचे ते पुजारी, ते ब्राह्मण पाहायचे की यांच्या चेहऱ्यावर दिव्य भाव आहे. जगन्नाथ प्रभूच्या समोर हात जोडून जेव्हा उभे राहायचे आणि गायन करायचे, ते गायन ऐकताना जगन्नाथ प्रभूचं अंतकरण प्रफुल्लित व्हायचं. चेहऱ्यावर ते स्मितहास्य दिसायचं. मंदिरामध्ये लखलखाट व्हायचा. अभिनव जलधर सुंदर धृतमंदर श्रीमुख चंद्र चकोर जय जय देव हरे जय जय देव हरे. हे पद जगत विख्यात झालं, सगळ्या जगामध्ये विख्यात झालं हे पद. जगन्नाथ प्रभूच्या सुंदरतेचं वर्णन आहे. रंग कसा आहे? अभिनव जलधर सुंदर धृत मंदर श्रीमुख चंद्र चकोर जय जय देव हरे. नवीन मेघ, आता आषाढ येणार आहे. आषाढाचा मेघ, आषाढाचा मेघ फार प्रसिद्ध आहे. मेघांमध्ये आषाढाचा मेघ. मेघांनी आषाढामध्ये आकाश भरून जातं आणि ते मेघ आकाशामध्ये प्रगट झाल्यानंतर भक्ताचं अंतकरण उसळायला लागतं. पिसारा पसरवून मोर नाचायला लागतात, कोकिळा पूजन करायला लागते, मंद मंद वारा वाहायला लागतो.
आणि त्या मेघाचा जो रंग आहे तो रंग आहे जगन्नाथ प्रभूचा. अभिनव जलधर सुंदर द्रुत मंदर श्रीमुख चंद्र चकोर जय जय देव हरे. ही पदावली तर आहे, पण कशी पदावली आहे? कोमलाकांत. या पदावलीला कोमलाकांत पदावली म्हटलेला आहे. अशी रचना दुसरी नाही. गीत गोविंदासारखी दुसरी रचना नाही. फार अद्भुत आहे, जी परमात्म्याला प्रिय आहे. मंदिरामध्ये गायन करतात जयदेवजी महाराज. परमात्म्याची प्रसन्नता, सुगंध यायला लागतो, सगळे तल्लीन होतात. जो प्रभाव कुंदी बिल्वा गावामध्ये प्रगट झाला होता तोच प्रभाव जगन्नाथपुरीमध्ये प्रगट झाला. सुदेव नावाच्या एका भक्तानं चौकशी केली. चौकशी अंती माहिती मिळाली की जयदेवाचं कुळ गोत्र सगळी माहिती मिळवली. सुदेवाला एक कन्या होती, तिचा विवाह जयदेव सोबत व्हावा अशी त्यांची मनोमन इच्छा होती. आणि त्यांनी इच्छा प्रगट केली. पुरीच्या पंडितांनी संमती दिली. सुदैवाची सुलक्षणी कन्या. सुलक्षणी याकरता म्हटलेलं आहे की तिला सुद्धा शास्त्राचं ज्ञान होतं, विदुषी होती, सगळे सद्गुण तिच्या अंगी होते, सुंदर होती, ज्ञानी होती, आज्ञाकारिणी होती, कोमल शांत स्वभावाची होती. ती कन्या पद्मावती जयदेवजी महाराजांना अर्पण झाली, विवाहबद्ध झाले. काही दिवस जगन्नाथपुरीला निवास केला. नंतर जगन्नाथ प्रभूची आज्ञा घेऊन पुन्हा कुंदी बिल्वा गावाला आले. गावातल्या सगळ्या मंडळींना आनंद झाला. जयदेव विवाहित झालेले आहेत, पण भक्ती खंडित नाही झाली, भक्ती करतच राहिले. आणि त्या कार्यामध्ये पत्नीचा सहयोग मिळाला. ती सहकार्य करायला लागली, सेवा करायला लागली. अनेक दिवसाचा काळ निघून गेला. पुन्हा जयदेवजी महाराजांना असं वाटलं जगन्नाथ प्रभूच्या दर्शनाला जावं. त्या काळामध्ये काही साधनं नव्हते, आणि असते तरी जयदेवजी महाराजांनी स्वीकारले नसते. पुन्हा पदयात्रा. ख्याती दूर दूर पर्यंत गेली होती. एक राज्य लागलं, तिथल्या राजाला समाचार मिळाला जयदेवजी महाराज जगन्नाथ प्रभूच्या भेटीला जात आहेत. त्यांचे पद ऐकून जगन्नाथ प्रभू प्रसन्न होतात, गदगद होतात. ही कीर्ती ऐकली होती. असा संत आपल्या राज्यात आला पाहिजे म्हणून मार्गामध्ये येऊन तो राजा आपल्या मंत्र्यांच्या सहित उभा राहिला. जयदेवजी महाराजांना विनंती केली, माझं राजभवन पवित्र करा. जयदेवजी महाराजांनी मान्य केलं. गेले त्या राजाच्या राजभवनामध्ये. राजानं सेवा केली आणि धन अर्पण केलं. हे धन असू द्या, हे तुमच्या उपयोगी पडेल. जयदेवजी महाराज म्हणाले, नाही, धनाची आवश्यकता नाही, हे कोण सांभाळेल, हे तुमच्याकडेच असू द्या. पण राजा काही मान्य करेना. ते धन घ्यावं लागलं. धन घेऊन निघाले. काही डाकूंना समाचार मिळाला. ते डाकू मागे लागले. आणि आता त्यांनी पाहिलं की आजूबाजूला कोणी नाही. त्यांनी आघात केले जयदेवजी महाराजांवर. ते सगळं धन हिसकावून घेतलं. मरणासन्न अवस्था झालेली आहे जयदेवाची. त्या कठोर डाकूंनी जयदेवाचं ते शरीर उचललं आणि एका विहिरीमध्ये टाकून दिलं. ती विहीर कोरडी होती.
त्या कोरड्या विहिरीमध्ये जयदेवजी महाराज पडलेले आहेत. श्री जगन्नाथ प्रभूचं स्मरण करत आहेत. अभिनव जलधर सुंदर, अभिनव जलधर सुंदर द्रुतमंदर श्रीमुख चंद्र चकोर, जय जय देव हरे. सुखामध्ये दुःखामध्ये त्या परमात्म्याचं चिंतन. हरि ओम श्री जगन्नाथाय नमः. ओम श्री जगन्नाथाय नमः. भज विश्रांति त्यज रे भ्रांति, निश्चनुषैव निज रूपं हेया देयातीतं सच्चितं सुखरूपस्तव भवशिष्टम. फार सुंदर उपदेश केलेला आहे की भ्रांतीचा त्याग कर बाबा, भ्रांतीचा त्याग कर. एका संतानं भक्ताला केलेला उपदेश आहे. काय करू असं विचारलं होतं. मनामध्ये भ्रांती खूप होत्या. काहीही कळलेलं नव्हतं. शास्त्र कळलं नाही, धर्म कळला नाही, आचरण कळलं नाही, सत्य कळलं नाही, काहीही कळलं नाही. आचरण दूषित झालं, भयंकर झालं आचरण. पाप करायला लागला, त्या पापाचा दुर्गंध त्यालाच यायला लागला. भज विश्रांती त्यज रे भ्रांती. भजन कर, परमात्म्याचं भजन कर. आता विश्रांती घे, मुक्त हो. आता अकरणीय कर्मापासून मुक्त हो, अकर्मापासून मुक्त हो. भयंकर कर्म सोडून दे. तुझ्या अंतकरणामध्ये जे भ्रांती आहे तिचा त्याग कर आणि निश्चितपणे निश्चिंतपणे परमात्म्याचं भजन कर. हेया देयातीतं. जगामध्ये जे हे देणं घेणं जे आहे, देणं घेणं चाललेलंच आहे. ओम सच्चित स्वरूपम भवशिष्टम. अंतकरणामध्ये पहा, तुझ्या शुद्ध स्वरूपाची कल्पना कर. ते शुद्ध स्वरूप प्राप्त कर. सत्स्वरूपाचं ध्यान कर. सच्चिदानंद स्वरूप होऊन जा. संसार पाशापासून मुक्त हो. भक्ताला उपदेश केला. भक्तानं तो अंतकरणामध्ये धारण केला आणि त्याचं जीवन शुद्ध झालं. एका विद्यार्थ्याचं थॉट प्रेझेंटेशन होतं. विद्यार्थ्यांमध्ये चढाओढ होती. आपलं थॉट प्रेझेंटेशन खूप छान झालं पाहिजे, इतरांपेक्षा चांगलं झालं पाहिजे. आणि खूप अभ्यास केला, दिवसभर अभ्यास केला. आपल्या गुरुजीला विचारलं, गुरुजी आज माझं थॉट प्रेझेंटेशन आहे. इन द इव्हिनिंग 6 o'clock आफ्टर द प्रेयर आय हॅव टू प्रेझेंट माय थॉट. And what I should do? The teacher asked him, in your Sanskrit book there are shlokas. Just remember one shlok. Understand the meaning of that shloka and just to tell
Whole day he memorized one shloka, understood the meaning of that shloka, went to a tree, and to the tree he started explaining that shloka. Abhivadana Shilasya Nityam Vruddhopasevina Chatvari-tasya Vardhante Ayur Vidya Yashobalam. Whole day only that shloka. Abhivadana Shilasya Nityam Vruddhopasevinaha Chatvari-tasya Vardhante Ayurvidya Yashobalam. Abhivadana Shilasya Nityam Vruddhopasevinaha Chatvari-tasya Vardhante Ayurvidya Yashobalam. Chatvari-tasya Vardhante Ayurvidya Yashobalam. Chatvari-tasya Vardhante Ayurvidya Yashobalam. Memorized the shloka, and then he gave the book to his friend, and he asked him, just look at the shlok, I will recite, if it is wrong please tell me. And his friend of his same age, he was holding the book and very carefully looking at the shlok, and he presented the shloka. Abhivadana Shilasya Nityam Vruddhopasevinaha Chatvari-tasya Vardhante Ayurvidya Yashobalam. How the student should be? He should be modest. तो लीन असावा, नम्र असावा, चरित्रवान असावा, त्याच्या जीवनामध्ये अभिवादन असावं. नमस्कार. अभिवादन शीलस्य नित्यं वृद्धोपसेविनः. प्रत्येक दिवशी वृद्धांची सेवा करणारा, मातापित्यांची सेवा करणारा, ज्येष्ठांची सेवा करणारा, सेवेमध्ये जो तल्लीन असतो त्याच्या जीवनामध्ये 4 गोष्टी वृद्धिंगत होतात, वाढतात. चत्वारि-तस्य वर्धन्ते आयु विद्या यश बल. ह्या 4 गोष्टी वाढतात. आयुष्य, दीर्घ आयुष्य त्याला प्राप्त होतं. त्याला जीवनामध्ये विद्या प्राप्त होते. विद्याच महत्वाची आहे जीवनामध्ये. विद्या प्राप्त झाली की विनय प्राप्त होतो, नम्रता प्राप्त होते, जगामध्ये मान मान्यता बदलते. दिवसभर अभ्यास केला. होल डे ही वॉज रिसाइटिंग द श्लोका and understanding the meaning of that shloka and explaining again and again to the tree as if he was teaching himself. We have to understand, good thoughts we have to teach ourselves. आपणच आपल्याला शिकवलं पाहिजे. आपणच आपले गुरु झालं पाहिजे. संतांचे सद्विचार हे अंतःकरणामध्ये धारण केले पाहिजे. संतांच्या सद्विचारानं माणसाचं अंतःकरण मोठं होतं. दिवसभर तो श्लोक पाठ केला आणि वेळ आली आणि मग त्याच्या गुरुकडे आला आणि विचारायला लागला कि after the prayer I have to present my thought, but there is a problem. The Guru asked, what is your problem? He said, my heart is beating very speedily. माझ्या हृदयाचे ठोके फार वेगानं चालत आहेत. The Guruji told him, why do you think about that heart? You don't think about it.
You just think that you are presenting your thought to the God. Nobody is in front of you. The God whom you like, He is in front of you. Present your thought to Him. There is no one. Prayer is over, and there was announcement. Now, so and so will present the thought. He walked to the place, folded his hands, remembered the Lord, the God, and he started presenting the thought. There was pin drop silence. Everybody was listening to his word. Every word was clear, meaningful. Abhivadanashilasya nityam ruddopasevinaha chatvari-tasya vardante ayurvidya yashobalam. And when he completed his thought presentation, there was a sound of claps, and he felt so happy. When everything was over, he came to his Guru and he said, I feel so happy. I did my duty properly. When I included God in my thought presentation, my thought presentation became wonderful. Today he is a well-known doctor. He is working. I have full hope about him. He might be doing great work. He might be discharging his duty honestly. जेव्हा आपण आपल्या कार्यामध्ये परमात्म्याला अनुच्युत करून टाकतो, आपल्या कार्याचा भाग परमात्म्याला करून टाकतो, तेव्हा ते कार्य श्रेष्ठ होतं. ते कार्य मग सामान्य राहत नाही. सामान्य माणसाच्या अंतःकरणामध्येही कधी निर्माण झाला नसेल असा दिव्य भाव निर्माण होतो. मोठ्या कार्याची सुरुवात ही छोट्याशा शुद्ध विचारानं होत असते. कार्य मोठं आहे, फार मोठं कार्य आहे, पण ते मोठं कार्य करण्यासाठी लहानसा विचार अंतःकरणामध्ये निर्माण झाला, हे फार श्रेष्ठ आहे. हरे हरे. सत्कर्माचा सुगंध येत असतो. सत्कर्माचा सुगंध येतो, दुष्कर्माचा दुर्गंध येतो. सत्कर्माचा सुगंध सगळ्यांना येतो, दुष्कर्माचा सुगंध दुर्गंध सगळ्यांना येतो, स्वतःलाही येतो. मग ज्या कर्माचा दुर्गंध स्वतःला येतो त्या कर्माचं आचरण मनुष्याने कशाला करायचं? हे शास्त्र कशासाठी ऐकायचे? भागवत कशासाठी श्रवण करायचं? महाभारत श्रवण कशासाठी करायचं? कीर्तन प्रवचन हे कशासाठी? शास्त्रकारांचे शास्त्राचं पठण हे कशासाठी? आपले सत्कर्म सुगंधले पाहिजे, त्याचा लाभ समाजाला मिळाला पाहिजे, जगातल्या लोकांना मिळाला पाहिजे. सत्कर्म करण्याची संधी प्रत्येकाला आहे. जगामध्ये जो जो जन्मला त्या सगळ्यांना सत्कर्म करण्याची संधी आहे. कर्माचं शास्त्र, कर्माचा सिद्धांत आज अविरहत्र नावाच्या योगेश्वरानं आपल्या समोर मांडला. हरे हरे
नाथ महाराजांचा एक सुंदर अभंग आहे. मृत्यूनं आपल्याला जागवल्याच्या आधीच आपण जागं झालं पाहिजे, हा भाव आहे. नाथ महाराजांच्या अभंगाचा भाव हा आहे. मृत्यू येईल आणि आपल्याला जागं करेल, पण त्याच्या आधीच आपण जागं झालं पाहिजे. मृत्यू झडप घालणार आहे, तयार बसलेला आहे, पण तो येण्याच्या आधीच जीवानं जागं झालं पाहिजे. येवोनिया काळ, येवोनिया काळ बैसला से उसा, जाकोनिया कैसा डोळे आता. जीवाला म्हटलेलं आहे की बाबा तुझ्या उशाला मृत्यू येऊन बसलेला आहे आणि तू डोळे झाकलेले आहेस. तुला माहित आहे? माहित नाही असं नाही, प्रत्येक जीवाला माहित आहे आपण मरणार आहोत. आपला प्रवास मृत्यूकडे चाललेला आहे. आपला हॅपी बर्थडे हा काही फार हॅपी बर्थडे नाही, कारण 1 वर्ष कमी झालं जीवनातलं. आता मृत्यूकडे निघालेलो आपण. मरणाची वाट धरलेली आहे. मरणाच्या वाटेवर चालावंच लागतं. नकार देता येत नाही, या वाटेनं मी जाणार नाही, कारण या वाटेनं मरण आहे. त्या वाटेवर तो मृत्यू आहेच, सोबतच चाललेला आहे. येवोनिया काळ बैसला से उसा, झाकतोसी कैसा डोळे आता. आणि मृत्यूच्या त्या तडाख्यातून मला सुटायचं आहे असे तुझे प्रयत्न आहेत, पण तुझे प्रयत्न सफल होणार नाही, मृत्यू सफल होणार आहे. सावधान करतात महाराज. तू सगळं काही करतो जीवनामध्ये, धनाची प्राप्ती करतो, सुखाची प्राप्ती करतो, बाजार करतो, मोठा आनंद तू करण्याचा प्रयत्न करतो, मृत्यूला विस्मरून जातो. तुला मृत्यूचं विस्मरण झालेलं आहे. भगवंताचं नाम तुझ्या मुखामध्ये येत नाही. वाचे नारायण वदे तू सादर, काळपाश साचार चुके जेणे. काळ नुसता उभा नाही, मृत्यू नुसता उभा नाही, पाश ठेवलेले आहेत, तयार ठेवलेले आहेत. ती घटिका आली, तो क्षण आला की काळ पाश फेकणार आहे आणि धरणार आहे, ओढणार आहे तुला. संपलं सगळं. मग राहिलंच काय? वेळ आलेली आहे. तू आता भगवंताचं स्मरण कर. वाचे नारायण, वाचे नारायण वदे तू सादर. परमात्म्याला सामोरी जा. मोठ्या प्रेमानं त्या परमात्म्याचं गुणगान कर. वाचे नारायण वदे तू सादर, काळपास साचार चुके जेणे. तो काळाचा जो पाश आहे तो चुकेल. जन्म मृत्यूच्या चक्रातून तू सुटशील. मग जन्म नाही, मग मरण नाही. तो परमात्मा तुझ्यावर कृपा करेल. वाया हा संसार करीशी हाव भरी, काळाची तो फेरी निकट आली. मृत्यू जवळ आला. वाया संसार करीशी हाव भरी, काळाची तो फेरी निकट आली. संसारातले लोक एक दुसऱ्याला दोष देत राहतात, भांडत राहतात, कलह करत राहतात.
आनंद घेत नाहीत, तत्व समजून घेत नाही. त्यांना समजून सांगावं त्याचा हशावड करतात, हशा करतात त्याला काय कळतं? आम्हाला वैराग्याची गोष्ट सांगतो, आम्हाला काय समजत नाही होय, सांगणाऱ्याची थट्टा करतात. यांना काही नाही ना बोलायला म्हणून हे बोलतात, जसं आम्हाला काही समजतच नाही. वाया संसार करशी हाव भरी. त्या संसाराची हाव लागलेली आहे. हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, तेही पाहिजे. अरे ते कशाला पाहिजे? नको आहे ना तुला, त्याची गरज नाही ना, त्याच्या मागे कशाला लागतो? आणि ते मिळाल्यानंतरही तू तृप्त होणार आहेस का? तुझी भूक 2 फळाची आहे आणि तू कशाला या टोपल्या जमा करत आहे? एवढ्या टोपल्या खाणार आहेस का तू? टिकणार आहेत का ते फळं तोपर्यंत? जेव्हा तुला भूक लागेल तेव्हा देईल ना परमात्मा, विश्वास तर ठेव. पण नाही, हाव लागलेली आहे. नाथ महाराजांनी पाहिलं असेल असं, हे चुकलं नाही त्यांच्या डोळ्यामधून. वाया संसार करीसी हाव भरी. आणि केलं समजा तरी ज्यांच्यासाठी केलं ते काय म्हणतील? कर्तव्य होतं त्यांचं कर्तव्य होतं. याच्यापेक्षा जास्त करायला पाहिजे होतं, त्यांनी लक्ष दिलं नाही. हे केलं, हे थोडंच केलं, त्यांना जास्त करता आलं असतं. त्यांनी बरोबर केलं असतं तर आम्हाला खूप सुख मिळाले असते. सोन्याचा पाळणा केला, सोन्याच्या साखळदांडाने तो पाळणा टांगला, त्याच्यावर रेशमाच्या गाद्या ठेवल्या, त्याच्यावर सुगंध शिंपडला. ये बाबा बस या पाळण्यामध्ये, घे झोके. पाळणा सोन्याचा आहे, तुझ्यासाठी केला. पण ते झोके घेत असताना तो म्हणतो की रत्न जडवायला पाहिजे होते. तुम्ही जर प्रयत्न केला असता तर जमलं असतं तुम्हाला. सोन्याचा केला, हे एवढं मोठं केलं आणि तो म्हणतो रत्न जडवायला पाहिजे होते. केवढी हाव सुटलेली आहे. मलाच मिळो कोणाला ना मिळो हा विचार आहे. मलाच मिळालं हे सुख आहे आणि दुसऱ्यालाही मिळालं हे दुःख आहे. भयानक आहे सगळं. अंतर प्रवृत्ती ह्या लपत नाहीत. महाराजांनी पाहिल्या या प्रवृत्ती आणि महाराजांनी उद्घोष केला, वाया हा संसार करीशी हाव भरी. काळाची तो फेरी निकट आली. काळाची फेरी निकट आलेली आहे, मृत्यू निकट आलेला आहे. कसा विसरला तू हे? काय नव्हतं धृतराष्ट्राच्या जवळ, तरी संतुष्ट नव्हता. पांडवांचं राज्य हिसकावून घेण्याची प्रेरणा, सहकार्य हे तर धृतराष्ट्राकडूनच मिळालं होतं ना. त्याच्या अंतःकरणामध्ये स्वार्थ आहे, युधिष्ठिर महाराजांच्या अंतःकरणामध्ये त्याग आहे, म्हणून सुखी आहे. सगळं परमात्मा देणारा आहे, सगळी काळजी त्या परमात्म्याला आहे. हरी हरी. नर्मदा परिक्रमा करणारे लोक त्या परिक्रमेमध्ये नर्मदेच्या किनारी भगवत स्मरण करत करत परिक्रमा करत असतात. पण त्यांच्या भोजनाची तयारी भक्त करत असतात. नर्मदेच्या किनारी ते भक्त त्या परिक्रमार्थींची सेवा करतात. नर्मदा मैयाची कृपा होते त्यांच्यावर. पर देवाला सगळ्यांची चिंता लागलेली आहे. कोणालाही उपाशी ठेवलं नाही, कोणालाही उपाशी
ठेवणार नाही. दीनानाथ आहे तो दीनबंधू आहे. ओम एका जनार्दनी नको यातायाती. भेद नको आता. नाथ महाराज म्हणतात आता भेद नको. एका जनार्दनी नको यातायाती. संसार फजिती जन्म दुःख. संसारामध्ये हे होणारच आहे, हे भोगावंच लागणार आहे. कितीही प्रयत्न केला तरी मुखामधले दात काही कायम ठेवता येत नाही, ते जातात. ही सूचना आहे. दात खंडित होणं, ते शरीर आता समर्थ नाही ते दात धारण करण्यासाठी. दात खंडित होतात, दृष्टी अधू होते, कान बधीर होतात, हातपाय थरथरायला लागतात, शरीरामधली क्षमता क्षीण व्हायला लागते. जे सुंदर होतं शरीर ते विकृत व्हायला लागतं, बदललं सगळं. काळाचा प्रभाव, काळ प्रभाव टाकतच असतो, मृत्यू प्रभाव टाकतच असतो. मृत्यू दात तोडून टाकतो, मृत्यू शरीर क्षीण करून टाकतो, मृत्यू कान बधीर करून टाकतो. मृत्यूच्या प्रहारातून जीव सुटू शकत नाही. जन्म मरण रहस्य, रहस्य जन्म मरण. मूढ जीवा न होय आकलन. मनोनिया जन भ्रमताती. म्हणून जगातले लोक भ्रमामध्ये पडतात. भज विश्रांती त्यज रे भ्रांती. निश्चन शैव निज रूपम. आपलं स्वरूप आठवायचं, परमात्म्याचं भजन करायचं. हरी. सूरदास जी महाराज ने प्रार्थना की है. अंत में थोड़ा हिंदी, इस पद को हिंदी में सुन लेंगे. अभी तक जो भी प्रकट किया है, जिन विचारों का प्रकटीकरण किया है, वही भाव सूरदास जी महाराज के पद में भी है. नाथ सको तो मोई उधारो. हे परमात्मा, यदि आप मेरा उद्धार कर सकते हैं तो मेरा उद्धार करो. समर्पण भाव है, लीनता है, दीनता है, विनय है, विनय का पद है. हे परमात्मा, यदि आप मेरा उद्धार कर सकते हैं तो मेरा उद्धार कीजिए. परमात्मा से प्रार्थना कर रहे हैं, लेकिन मेरी कोई योग्यता नहीं, यह हमें समझ लेना चाहिए. हमारी कोई योग्यता नहीं. जो भी हमें मिला है वो हमारी पात्रता से नहीं मिला, कृपा से मिला है, भगवान की कृपा से मिला है. कृपा श्रेष्ठ है भगवान की. अच्छा परिवार मिल गया, भगवान की कृपा है. अच्छे मित्र मिल गए, भगवान की कृपा है. जनमानस में मेरा आदर है, भगवान की कृपा है. समय पर मुझे सब कुछ मिलता जाता है, ये भगवान की कृपा है. भगवान की कृपा से ही मेरा जीवन चल रहा है. जो भी प्रकाश मेरे जीवन में है वो भगवान की कृपा का प्रकाश है. सूरदास जी महाराज प्रार्थना करते हैं और अपने अंतर्भाव को प्रकट करते हैं कि मैं क्या हूं. पतितन में विख्यात पतित हो, पावन नाम तिहारो. हे परमात्मा, मैं तो पतित हूं और तुम विख्यात हो जगत में. पतित को पावन करने वाले,
पतित पावन हो। हे परमात्मा, मैं तुम्हें शरण आया हूं। हे परमात्मा, तुम्हारा सामर्थ्य बहुत बड़ा है, पतित को तुम पावन कर देते हो, मुझे भी पावन कर दो। बड़े पतितन पासंग हूं नहीं। संसार में बड़े बड़े पापी हो गए, लेकिन मेरे बराबरी के नहीं, मैं सबसे पापी हूं। बड़े बड़े पतित पासंग हूं नहीं। पासंग हूं, तराजू में तोलते समय वो वजन टाकावं लागतं। वो वजन डालने के बाद में फिर तोला जा सकता है। और ये बड़े बड़े जो पापी है, ये तो मेरे पासंग में कुछ भी नहीं है। पासंग शब्द का प्रयोग किया है। बड़े बड़े पतित पासंग हूं नहीं। अजामिल कौन बिचारो। और अजामिल, वो तो मेरे सामने बहुत छोटा है। उसके पाप भागवत जी में उसका वर्णन आया है। बहुत भयंकर पाप कर्म किए थे उसने, लेकिन उसके भी पाप मेरे पापों से कम है। इतनी लीनता, इतनी दीनता सूरदास जी महाराज के वचनों में। भाजे नरक नाम गुनी मेरो। जितने भी नरक है, 28 नरकों का वर्णन है श्रीमद् भागवत में। अन्य पुराणों में यह संख्या और भी है। नरकों का वर्णन है। ये सारे जो नरक है, ये मेरे लिए, मेरे पापों के लिए कम है। भाजे नरक नाम सुनी मेरो। जमदिनो हठी तारो। मेरा नाम सुनकर तो यमदेव ने नरक को ताला लगा दिया है कि मैं अगर आ जाऊं तो उस नरक में मेरा प्रवेश ना हो, क्योंकि मेरे पाप इतने हैं। जम भी कांपने लगा है, इतना पापी हूं मैं। इतनी विनय, इतनी नम्रता। बाजे नरक नाम सुनी मेरो। जमा दिन्यो हठी तारो। ताला लगा दिया। क्षुद्र पतित तुम तारी रमापति। बहुत बड़े बड़े पापी परमात्मा तुमने तार दिए हैं। अब न करो जिय गारो। और मेरे लिए आप देर कर रहे हैं, मुझे तारने के लिए देर कर रहे हैं। बड़े बड़े पापियों को आपने तारा है, मुझ पर भी कृपा करो, मुझे भी तार दो। सूर पतित को ठौर नहीं। मैं कहां जाऊं परमात्मा? मेरा कौन है दुनिया में? मेरे तो केवल तुम हो। मुझ पर कृपा करो। और दीनानाथ जो तुम्हारा वृद्ध है, वह सच करो। सूरदास जी महाराज का पद है, अद्भुत वाणी है। सूरदास जी महाराज जिनके पद साक्षात परमात्मा ने लिखे, परमात्मा आए लिखने के लिए। चंद्र सरोवर नाम का स्थान, जहां पर सूरदास जी महाराज ने तपस्या की, सुनने के लिए साक्षात वो परमात्मा आए। गिरिराज के पास में गोवर्धन नाम का जो स्थान है, वहां पर निकट ही चंद्र सरोवर है। जिसे भगवान का साक्षात्कार हो गया, वही विद्वान है। विद्वान वही है जिसे भगवान का साक्षात्कार हो गया। सूरदास जी महाराज
वास्तव रूप में विद्वान है, उनके वाणी में शास्त्र है, उनके वाणी में भक्ति का शास्त्र है। ओम श्री जगन्नाथाय नमः। अमल कमल दल लोचन भवमोचन त्रिभुवन भवन निधान। जय जय देव हरे। अमल कमल दल लोचन भवमोचन त्रिभुवन भवन निधान। जय जय देव हरे। जय जय देव हरे। जय जय देव हरे। ओम नमो नारायण। ओम नमो नारायण। ओम नमो नारायण।